जगाला मैत्रीचा करुणेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजन समाजाला प्रगतीपथावर नेण्यासाठी तमाम महामानवांनी जे कार्य केलेलं आहे, अशा सर्व महामानवांच्या विचारांना प्रथमतः अभिवादन करतो। आज आषाढी पौर्णिमेच्या निमित्तानं या ठिकाणी आपण एकत्रित जमलेलो आहोत। सगळ्यांचं श्रद्धास्थान आणि ज्यांच्या अथक परिश्रमामुळे पूर्णा ते कंबोडिया हा जो प्रवास आहे, हा प्रवास थक्क करणारा प्रवास ज्यांनी सगळ्यांना घडवून आणला, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय बनते डॉक्टर उपगुप्त महादेव, आदरणीय बनते पहियावस यांना त्रिवार वंदन करतो। आताच ज्यांनी विद्यार्थ्यांच्या बद्दल काही खंत व्यक्त केली, असे अधिकारी जरी साबळे साहेब असले तर एक चांगले उपासक आहेत आणि एक उपासक आणि धम्माचा आचरण करणारा व्यक्ती समाजाच्या कल्याणाच्या प्रती सातत्यानं प्रयत्नशील असतो, असे प्रयत्नशील अधिकारी आमचे साबळे साहेब। त्याचबरोबर सहाय्यक आयुक्त आदरणीय राजू टेडके साहेब, त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे। आणि इथं विहारात आल्यानंतर ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही प्रचंड टाळ्या वाजवल्या, तुमचं प्रेम व्यक्त केलं, त्याचबरोबर त्यांच्यावर एक गीत रचलं आणि हे आपोआप होत नाही, तर त्यांनी केलेल्या कार्याची पावती जी दिलेली आहे ते प्रकाशदादा कांबळे आणि एकूणच या ठिकाणी आमचे मेटाचे राज्य सरचिटणीस प्राचार्य डॉक्टर जोंधळे सर आहेत, प्रधान सर आहेत आणि कंबोडियाला आणि त्याचबरोबर थायलंडला आलेल्या सगळ्या आमच्या उपासिका, त्याच्यामध्ये माझी पत्नी आली, वीर साहेब आले आणि सगळेच जण आले। 2 मिनिटं थोडासा जास्तीचा घेतो, कारण हा अनुभव मला सांगणं मनातून जरा हे वाटतं। भंतेजीची विनंती करून की संभाजीनगर या ठिकाणी साबळे साहेब संगदानाच्या कार्यक्रमामध्ये भंतेजीचं एक वाक्य होतं। ते वाक्य असं होतं, आधी आम्ही खडे खाल्ले, आता पेढे भेटायला लागले। म्हणजे आज हा सुवर्ण क्षण आहे, हा सुवर्ण क्षण भंतेजीच्या अथक परिश्रमानं, म्हणजे गेली 44 वर्ष म्हणजे भंतेजी ज्या पद्धतीनं काम करतात आणि काम करत असताना वेळेचं बंधन पाळतात, त्याच्याबद्दल आमच्या सारख्याला सुद्धा हेवा वाटतो की या वयामध्ये भंतेजी वेळेचं बंधन कसं पाळतात, की बहुतांश ठिकाणचे धार्मिक कार्यक्रम असतील, सार्वजनिक कार्यक्रम असतील, वेळ जर 12ची असेल तर 2ला सुरू होतं। आम्हाला सांगितलं इथं 11:30ला, तर 11:30ला येणाऱ्या अतिथीला भोजनदान झालं। तर आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे तुमच्यासाठी, माझ्यासाठी, अधिकाऱ्यासाठी, की प्रत्येकानं वेळेचं बंधन पाळलं तर बरीचशी काम आपली चांगल्या पद्धतीनं पार पडू शकतात। आणि मी स्वतःला धन्य समजतो, मी माझ्या आई वडिलांचं जे कुशल कर्म आहे, भंतेजीच्या सहवासात राहून माझ्या वडिलांनी लक्ष्मणराव रोडे गुरुजींनी 11 धम्म परिषदा कनेरवाडी या ठिकाणी घेतल्या आणि त्यावेळेस पासून भंतेजीचं मार्गदर्शन रोडे कुटुंबियाला लाभलेलं आहे। पण खरं मार्गदर्शन किंवा खरा धम्म भारतात राहून आम्हाला कळाला नाही, की ज्यावेळेस आम्ही पहिल्या वेळेस भंतेजी बरोबर थायलंडला गेलो आणि थायलंडला गेल्यानंतर भंतेजी सातत्याने म्हणायचे की जोपर्यंत तुम्ही बौद्ध राष्ट्रामध्ये जात नाही तोपर्यंत आपल्या धम्माची उंची तुम्हाला कळणार नाही। आणि मग तिथं गेल्यानंतर आम्ही पाहिले 5.5 टनाची बुद्धाची 24 कॅरेटची मूर्ती असेल, 10,000 एकर मध्ये धम्मकाया सेंटर असेल, तर वाटलं एवढा मोठा आपला धम्म आहे आणि आपण फक्त भारतापुरतं पाहतो, तर भारताच्या बाहेर जर गेलो आपण तर खऱ्या अर्थानं धम्माची उंची, धम्माचा विनय, धम्माचे आचरण करणारी माणसं आपल्याला पाहायला मिळतील। पहिला देश भंतेजीच्या बरोबर आता थायलंड झाला, त्याच्यानंतर दक्षिण कोरिया, माझ्या जीवनामध्ये साहेब नोकरीला
लागलेला दिवस सुद्धा मला आनंदाचा वाटला नाही, ज्या दिवशी एअरपोर्टवर बंदीजींनी सांगितलं की बाबासाहेबांच्या मूर्ती आपल्याला थायलंडमध्ये बसवायची आणि दक्षिण कोरियामध्ये. आणि मग दुर्दैवानं बंतीजीचा विजा हे झाला, आम्ही अतिशय दुःखी झालो. पण बंतीजीने उपासाचे एवढे पक्के करून ठेवलेले आहेत. मग वैभव आत्माने असतील, नितीन चाळे असतील, म्हणजे आम्हाला त्या देशात गेल्यानंतर काहीच वाटलं नाही. आणि सगळ्यात महत्वाची तुम्हाला आनंदाची भगिनींना गोष्ट सांगतो की बंतीजी बरोबर प्रवास केल्यामुळं मान सन्मान आदर आम्हाला प्रत्येक देशामध्ये मिळाला. ज्यावेळेस दक्षिण कोरियामध्ये गेलो तर 50 वर्षापूर्वीचं एक तिथं विहार होतं. त्या विहारामधल्या बंतीजीने स्वतः 50 वर्षापूर्वीचा चहा, म्हणजे जे व्हीव्हीआयपी लोक येतात त्यांच्यासाठी ते चहा करतात, पण भारताच्या भूमीमधून आलेले आहेत आणि बंतीजी मार्फत आम्ही तिथं आलेलो आहोत. इथं आपल्याला बंतीजीचं मोठेपण पाहायला मिळत नाही, पण आंतरराष्ट्रीय पातळीवरती बंतीजीने जे वलय निर्माण केलेलं आहे, जे कार्याने निर्माण केलंय, त्या देशात गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की दक्षिण कोरियाची 5-5 मजली विहार आणि स्वतः बंतीजी ड्राईव्ह करून आम्हाला सगळा भूप्रदेश त्या ठिकाणी दाखवण्यात आला. आणि हे सगळं करत असताना की जो 44, 45, 50 वर्षाचा जो अथक परिश्रम आहे की जे तुम्हाला सुरुवातीला मी म्हटलं की या गावाचं नाव आता आंतरराष्ट्रीय पातळीवरती गेलेलं आहे. म्हणजे बंतीजीचा ज्यावेळेस परिचय होतो त्यावेळेस पूर्ण हे नाव येतं. आणि तिथं गेल्यानंतर तिथला एक प्रसंग सांगतो तुम्हाला. बंतीजींनी सकाळी मला सांगितलं की आपल्याला 3:30 वाजता रात्री निघायचंय. आम्हाला 450 किलोमीटर तिथल्या राजधानीला कंबोडियाच्या तिथल्या 2 मिनिस्टरला भेटायचंय. मला वाटलं तर बंतीजी थोडंफार उशीर होतील. तर 3:25 यायचे साहेब. बंतीजी म्हटलं ओळखलं का? मी त्यावेळेस कपडेच घालत होतो. आणि मग मी पाहिलं की हे जे काही कार्य होतंय, पूर्णा असल, दाभाड असल, अजिंठा असल, बीड असल, अमरपूर असल किंवा लातूर असल, चांदापूर असल आणि पुन्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर तर एका दिवसभर प्रवास करून बंतीजी 3ला उठून फ्रेश होऊन आणि ज्यावेळेस आम्ही अर्धा रस्ता पार केला, आम्ही नाश्ता सुद्धा केला नव्हता. बंतीजीचे जे ड्रायफ्रूट आहे ते ड्रायफ्रूट खाल्ले आणि तिथून फोनवर येत होते 9:15 तुमचं तिथं त्या मंत्र्याशी तुमची बैठक आहे. बरोबर 9:10 आम्ही तिथं पोहोचलो. शिलरत्न बंतेजी, मी आणि ते मी माझ्या जीवनातील अत्यंत अत्यंत आनंदाचा क्षण, मंगलमय क्षण जर कुठला म्हणत असेल, बंतेजीच्या सानिध्यात, धम्माच्या सानिध्यात राहिल्यानंतर आयुष्यातली कुठलीच अपेक्षा तुमची राहणार नाही. प्रत्येक अपेक्षा ही पूर्ण होऊ शकते. फक्त धम्म आचरण बंतेजीच्या सहवासात आणि तिथं गेल्यानंतर भारतात तथागतांनी हा धम्म दिलेला आहे, पूर्ण जगभर पसरलेला आहे. पण तिथं जे आचरण आम्ही पाहिलं, मग आम्हाला वाटतंय जरी तथागत भगवान गौतम बुद्धाचा जन्म भारतात झाला असेल तरी पण त्याचं आचरण परिधी राहतात पाहिला. बंतीजीचा प्रत्येक फोटो काढल्यानंतर तो फोटोग्राफर 2दा नमन बंतीजीला करतो. आणि बंतीजीचा आदर त्या राष्ट्रामध्ये 25 जवळ बाजूला बंतीजीसाठी विशेष अशी मोठी चेअर, तिथं मान सन्मान आणि सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे आम्ही पाहिली तिथं मंत्रीगण म्हटले अगोदर बंतेगणाचं भोजन होईल आणि नंतर आम्ही भोजन करू. म्हणजे एवढा आदर बंतीजीचा त्या राष्ट्रामध्ये आहे. आणि हे सगळं डोळ्याने पाहण्याचा. आणि तिथं गेल्यानंतर बंतीजीनं आंतरराष्ट्रीय पातळी, आपण आता इथं आपलं सत्ता नाहीये, म्हणजे महाराष्ट्रात नाही आणि देश पातळीवर नाही, मग सगळे प्रश्न बंतेजींनी तिथं त्यांना सांगितले की बौद्धगयाचा जो प्रश्न आहे की त्या ठिकाणची जी स्टेरिंग कमिटी आहे बौद्धगयाची ती सगळ्या भिक्षूच्या ताब्यात द्यावी. त्यानंतर भारत सरकार, महाराष्ट्र सरकार बौद्ध धर्मीयांकडे कशा पद्धतीनं दुर्लक्ष करत आहे. जवळपास दोन्ही मंत्र्याने 1-1 तास बंतेजीला वेळ दिला. आणि बंतीजीने हे सगळे प्रश्न सांगितल्यानंतर त्यांनी एक सांगितलं की
की आता तुम्हाला आम्ही तुमच्या राष्ट्राला तर काही सांगू शकत नाही, पण त्यांनी एक सांगितलं की आंतरराष्ट्रीय पातळीवरची ज्या दिवशी धम्म परिषद होईल त्या म्हणजे त्या वेळेस भारताचा हा प्रश्न आम्ही त्या धम्म परिषदेमध्ये जागतिक बौद्ध धम्म परिषदेमध्ये मांडू. आणि त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट की आपण ज्यावेळेस कंबोडियाला जातो, थायलंडला जातो, दक्षिण कोरियाला जातो, तिथून मूर्ती आणतो आणि मूर्ती चिवर आणत असताना त्याला इन्कम टॅक्स लागतो किंवा कस्टम ड्युटी लागते. तर भंतेजींनी ही सुद्धा बाब त्यांना सांगितली की ही जी कस्टम ड्युटी आहे म्हणजे बौद्ध साहित्य असेल, बौद्ध मूर्ती असेल, याच्यावरती कस्टम ड्युटी तुम्ही लावू नका. तर भंतेजीचा प्रत्येक शब्द ते लिहून घेतो, प्रत्येक शब्द ना शब्द लिहून घेत होते. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही त्या पंतप्रधानाबरोबर चर्चा करून हा प्रश्न निश्चितपणानं तुमचा आम्ही सोडू, कारण हा प्रश्न आमच्या अतिरिक्त आहे. आणि हे सांगत असताना ते सांगत होते कंबोडिया राष्ट्राची लोकसंख्या 1,80,00,000 आहे म्हटले, त्याच्यापैकी 70,000 भंतेजी आहेत, 5,000 बिहार आहे. आणि धम्म जो आहे आपण फक्त सांगतो की डॉक्टर बाबासाहेबांना आंबेडकरांनी आम्हाला धम्म दिलेला आहे आणि त्या धम्माचं जोपर्यंत आपण आचरण करत नाही, आचरण कसं करायचं तर परकीय देशामध्ये गेल्यानंतर ते लोक ज्या पद्धतीनं आचरण करतात की भिक्षू संघाला ज्या पद्धतीनं त्यांचा आदर सन्मान आणि त्याचबरोबर स्वतःच्या आचरणामध्ये कंबोडिया देश पूर्ण फिरल्यानंतर एकही ठिकाणी दिसलं नाही सर. कचरा कुठं टाकायचा तर काही चॉकलेट खाल्लेले ते खिशामध्ये त्याचे रॅपर टाकले आणि जोपर्यंत कचरा कुंडी दिसत नाही तोपर्यंत त्यांनी ते रॅपर सुद्धा कुठेही रस्त्यावर टाकले नाही. आणि जी जी बौद्ध राष्ट्र आहे त्या बौद्ध राष्ट्रामध्ये तेवढीच स्वच्छता आहे, तेवढाच विनय आहे, तेवढाच प्रामाणिकपणा आहे. तुमची वस्तू कुठेही चोरीला गेली. आत्माने साहेब दक्षिण कोरियाला गेले आणि बुलेट ट्रेन मध्ये त्यांचा मोबाईल राहिला तर कालांतराने त्यांनी पोलिसला कंप्लेंट केली. मग पोलिसांनी सांगितले इतक्या मिनिटांनी तुम्ही या, तुमचा मोबाईल तुम्हाला मिळून जाईल. आणि बरोबर त्या वेळेला त्यांचा मोबाईल त्यांना देण्यात आला. म्हणजे हे धम्माचं आचरण करणारी राष्ट्र आहे म्हणून ते प्रगतीपथावर जात आहे. म्हणून आपल्याला प्रगतीपथावर जायचं असेल तर फुले शाहू आंबेडकरांचे विचार धम्माचे आचरण जर आपण केलं आणि भंतेगणाच्या सहवासात राहिलो तर निश्चितपणानं आपल्याही जीवनाची प्रगती होते आणि आपल्या बरोबर इतरांची प्रगती होते. आणि शेवटी 2च मिनिटात सांगतो साबळे साहेब की इथल्या प्रत्येकाचे जे विद्यार्थी आहेत ते वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयामध्ये आहेत. मी जे काही उद्योजक आहेत, आमचे काही संस्थाचालक आहेत किंवा काही अधिकारी आहेत, त्या प्रत्येकाला सांगतो की आपल्या शैक्षणिक संस्था जास्त असल्या पाहिजे. आता आपण ज्या शाळेत आपला मुलगा टाकलेला आहे तर तिथं कोणत्या पद्धतीचे संस्कार होतात याची फक्त आपण तक्रार करतो. याचंच पूजन केलं जातं, त्याचंच पूजन केलं जातं, याचीच जयंती साजरी केली जाते, हेच संस्कार त्याच्यावर दिले जातात. मग याला जर आपल्याला प्रतिबंध करायचा असेल तर आपल्या शाळा कॉलेजेस पाहिजे. आता तुम्ही आमच्या प्राचार्य जोंधळे सरांच्या कॉलेजमध्ये जा, मला 1 वर्षापासून म्हणतात भली मोठी बुद्ध मूर्ती लावायची तिथं, बाबासाहेबांचा मोठा पुतळा लावायचा. हे कुठल्या शैक्षणिक संस्थेत होईल? जो माणूस त्या विचाराचा आहे आणि तो विचार फुले शाहू आंबेडकरांचा विचार त्याला समाजाला द्यायचा आहे तर आपल्या अधिकाराने एखादा प्लॉट कमी घ्यावा, 2 एकर शेती कमी घ्यावी, पण इतरांना शैक्षणिक क्षेत्रात प्रेरित करावं. म्हणून आम्ही आणि जोंधळे सरांनी मायनॉरिटी एज्युकेशनल ट्रस्टीज असोसिएशन मेटा नावाचं आमचं जे संस्थाचालकाचं संघटन केलं आणि या संघटनेच्या माध्यमातून एकमेकाला सहकार्य करणं, शासनाच्या योजना सांगणं. एकाला अडचणी आल्या तर काही अधिकारी आता आमच्या सगळे अधिकारी संपर्कात आहेत आणि ज्या अधिकारी जर आपल्या संपर्कात असतील, फक्त आमचे शीर्षक आहेत एका मंत्र्याचे पीए होते तर त्यांच्या माध्यमातून साहेब 8 लोकांना आपण महाविद्यालय दिले. म्हणजे एक अधिकारी काय करू शकतो? म्हणजे जर ठरवलं तर अधिकारी बऱ्याचशा गोष्टी करू शकतो. मग
अधिकारी असतील, उपासक असतील किंवा इथं काही उद्योजक असतील, यांना एकच सांगणं आहे प्रामाणिकपणे की शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण उतरायला पाहिजे. की प्री प्रायमरी असेल, प्रायमरी असेल, सुरुवात तर तुम्ही करा. मी सुरुवात केल्यामुळे बीड असेल, धाराशिव असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, त्यानंतर नेकनूर असेल, पुणे असेल, ज्यावेळेस पहिल्या शाळा काढली तर त्यावेळेस मला काय म्हटले, महाराष्ट्राच्या कबर शाळा चालतात. आज 950 विद्यार्थी साहेब, त्याच्यापैकी 200 विद्यार्थी बुद्धिस्ट असते, बाकीचे सगळे ओपन कॅटेगरीचे. आणि सगळंही म्हणजे गॅदरिंग होत असताना कुठल्याही हिंदू कल्चर प्रमाणे होत नाही, बौद्ध कल्चर प्रमाणे त्या ठिकाणी कार्यक्रम होतात. ज्याला कुणाला यायचं त्यांनी यायचं, आणि जर आपण गुणवत्ता दिली तर त्यांना पर्याय म्हणून तरी तिथे यावं लागतं. आणि आपण गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी पीपल एज्युकेशन सोसायटीकडे पाहू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विजन आपल्याला दिलेले ते विजन गतीमध्ये आणण्यासाठी प्रत्येक संस्था चालकानं, प्रत्येक अधिकाऱ्याने जर काम केलं, समाज प्रगती पथावर जाईल. आणि आता दिवसमान नोकरीचे राहिले नाहीत. लहानपणापासून आपल्या मुलांना उद्योजकाचं प्रशिक्षण द्यावं, छोटा असेल मोठा असेल. या ठिकाणी आपण सगळेजण आला, शांतपणे ऐकले. या मंगलमय प्रसंगी आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो. बंतीजींनी मला आपल्याशी संवाद साधण्याची जी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आता आम्ही बंतीजीला म्हटलं, ज्या ज्या वेळेस आपला धम्मटूर असेल तर दिवाळीमध्ये आता आमच्या संचालकांना सांगितलं बंतीजीला घेऊन आपल्याला श्रीलंकेला जायचंय. म्हणजे इतर देश इतराबरोबर पाहणं आणि बंतीजीबरोबर पाहणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तिथं गेल्यानंतर जी काही माहिती किंवा धम्माचं जे आपल्याला माहिती मिळते बंतीजीकडून मिळते, तर जे काही अधिकारी कर्मचारी असतील तर दिवाळीच्या सुट्टीमध्ये आपल्याला श्रीलंकेचा टूर काढायचा आहे. त्याच्यासाठी ज्यांना कुणाला यायचे असतील तर बंतीजीशी आपण संपर्क करावा. आणि जग पाहिल्याशिवाय जग कळत नाही. आणि हे सगळं पाहिल्यानंतर आम्ही बंतीजीला पुन्हा पुन्हा धन्यवाद यासाठी देतो. त्यांनी जर आम्हाला थायलंडला नेलं नसतं किंवा दक्षिण कोरियाला नेलं नसतं तर एवढी दूरदृष्टी सुद्धा आम्हाला आली नसती. ती दूरदृष्टी देण्याचं काम गुरुने केलं, त्याच्याबद्दल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. प्राध्यापक सरोडे सरांनी सर्वप्रथम देशाचा बाहेर देशाचा आपल्यासमोर मांडलेला धन्यवाद. त्यानंतर आपल्या पूर्णा नगरीचे डॉक्टर उत्कर्ष